गावाला जायचं म्हटलं की नाही एक वेगळीच एक्साइटमेंट असते. आणि ते पण आज जायचं होतं गाडीवरनं. गाडीवरनं जायचं म्हटलं की तोंडाला बांधलं पाहिजे, नाहीतर आधीच तोंड आपलं काळं आणि त्यात अजून काळं व्हायचं. हे रस्ता तर सगळ्यासनीच माहीत असेल विप्रवाल्यासनी. पाक गाड्या सगळं आपल्या मणक्याचा पण हाडाचा खुळ 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 काळ होते. आय टी वाल्यांची लाईफ लय भारी. पण काय करणार, आय टी वाल्यांचं दुखणं फक्त आय टी वाल्याचीच माहीत असते. ती काय आपल्यासारख्याला कळणार नाही. असू देत. कामाचा ताप आणि ताण तर सगळ्याशीच असते. ते काय फक्त आय टी वाल्यांपुरता मर्यादित नाही. चला, एवढं बोलत बोलत आलो गेटवरती. कामाला गेलं पाहिजे. कसा आहे गेट इम्क्युअरचा नादच खोळा. विषय एकदम हॅपनिंग हॅपनिंग. घरी जायचं म्हटलं की हायवे एकदम गचगशीत भरलेला असतो कायम. त्यात आता गणपतीचा दिवस म्हटल्यावर काय बोलायलाच नको. गच गर्दी एकदम. तोंड दोघांनी पण पॅक केली होती. नाहीतर म्हटलं आधीच आम्ही गोरं, त्यात अजून गोरं व्हायचो. म्हटलं तोंड बंद आहे तीच बरं आहे. चला, कसं आहे वातावरण बघा. या घाटापाशी आलं म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटते. एकदम सगळीकडे हिरवळ, पाऊस, बोलायलाच नको. कशी आहे राजधानी साताराची लाईटिंग. एकदम चामचाम चमकते. हायवेसनं रात्री जायचं म्हटलं की हे दिसणं म्हणजे एकदम परमनंट विषय आहे. त्यात भाऊंची गाडी काय 90च्या वरच चालली होती. सातारमधनं मधून शॉर्टकट घेऊन आम्ही आलो औंध मार्गे. हे आहे औंध फाटा. औंध फाट्यातनं पुढं पुसे सावळी. निघालो आम्ही. घरी जाऊन जेवायचं आता. घरी आल्यावर आईच्या पुरणपोळ्या म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही. एकतर भूक लागलेली असती, त्यात ट्रॅव्हलिंग, पाऊस एवढा आणि घरी आले की जेवण.